चलो मुंग्या आत शिरलेत काय? कोणाकोणाच्या घरात पाणी घुसलं होतं रे मग? कोणाकोणाच्या घरात काल पाणी घुसलं होतं? आणि काल कोण कोण भिजला? वैष्णवीच्या घरी गेलं होतं का पाणी? आणखीन कोणाच्या घरी घुसलं होतं पाणी? एकाच्याच? लय डेंजर पाऊस होता काल. मी पावसात अडकलो. जेवण करायला गेलो तिथे एका ठिकाणी, येताना पाऊस, गाडीच येईना ना मग. तरी आम्ही 4 व्हीलर मध्ये होतो म्हणून बरं, पण ते 4 व्हीलर पण अडकला तिथं त्या पेट्रोल पंपच्या समोर. पेट्रोल पंपच्या समोर, त्या फड पेट्रोल पंपच्या समोर. कंपाऊंड वॉल तुटली म्हणाले ते. घराची कंपाऊंड वॉल तुटली का? लय डेंजर पाऊस होता. बाबा चलो चलो, गुड मॉर्निंग. अरे विवो दादा, नाव टाक ना तुझं. ओ विवो भाऊ, नाव टाका. विवो, ओप्पो. चलो स्टार्ट करेंगे. तो अपना क्या चल रहा है देखो. अपना क्या चल रहा है? एरर्स. मग एरर्सचा जे लास्ट लेक्चर मध्ये पार्ट झाला, पाहिजे तर फॅन लावून घे ना तुला. एरर्स चा जे लास्ट लेक्चर मध्ये पार्ट झाला ते, एरर्सचा जे लास्ट लेक्चर मध्ये पार्ट झाला तीन वर ठेव. ते काय, ते थेरॉटिकल पार्ट आहे लास्ट लेक्चरचा. एररचा पार्ट थेरॉटिकल आहे, त्याच्यावर काय न्यूमरिकल्स येत नाही. पण आता जे आपण पार्ट बघालो, एकदम प्रॅक्टिकल पार्ट बघालो, त्याचा एकदम सुपर यूज आहे आपल्याला. ठीक आहे. ला हा पार्ट काय बघायचा आहे? ला हेडिंगला प्रोपागेशन ऑफ एरर. ठीक आहे ठीक आहे. प्रोफाईल नेम चेंज करता येते. मी करू का चेंज तुझं नाव इकडून? चलो ला नेक्स्ट ला. propagation of errors. Propagation of errors. Propagation of errors चा मीनिंग काय? प्रोपॅगेशन ऑफ एररचा मीनिंग काय? समजा आपण दोन क्वांटिटीजची काय करायलो? ऍडिशन करायलो. काय चावाले रे? तर समजा आपण काय करायलो? दोन क्वांटिटीजची ऍडिशन करायलो. चावाले का मला वाटायलंय फक्त? हा, समजा आपण काय करायलो? दोन क्वांटिटीजची ऍडिशन करायलो. म्हणजे काहीतरी एक क्वांटिटी आहे झेड, आणि त्याच्यात काय करायला? आपण दोन क्वांटिटीजची ऍडिशन करायलो, ए प्लस बी. ठीक आहे. समजा एक क्वांटिटी आहे झेड, आणि झेड मध्ये काय दोन क्वांटिटीजची ऍडिशन आहे, ए आणि बी ची. मग ए मध्ये काहीतरी एरर असणार, मेजरमेंट करायचं ना. समजा लिफ्ट आहे, ए म्हणजे लिफ्टचं मास आहे, बी म्हणजे समजा मास ऑफ मॅन आहे,
आणि हे आहे टोटल मास, कळते ना. सपोज ए इज मास ऑफ लिफ्ट, बी क्या है, मैन का मास है, और हम लोगों को क्या कैलकुलेट करना है, टोटल मास कैलकुलेट करने का है. तो अगर लिफ्ट का मास मेजर करते वक्त उसमें कुछ तो एरर आ गया, आता ही है, हर एक मेजरमेंट में एरर आता ही है. मैन का मास मेजर करते वक्त उसमें कुछ तो एरर आ गया, आता ही है उसमें भी. तो इसमें थोड़ा एरर है, इसमें थोड़ा एरर है, तो जेड में कितना एरर है, ए में थोड़ा एरर है, बी में थोड़ा सा एरर आ गया, तो जेड में कितना एरर आ जाएगा, ये कैलकुलेशन अभी देखने का. इसको बोलते हैं प्रोपागेशन ऑफ एरर. इसमें एरर है, इसमें एरर है, एडिशन करने के बाद आगे झेड के पास कितना एरर जाएगा, ए मध्ये एरर आहे, बी मध्ये एरर आहे, त्यांचे ऍडिशन केल्यावर झेड मध्ये किती एरर प्रोपागेट होईल, प्रोपागेट म्हणजे पुढे जाणार, कॅल्क्युलेशन्स मध्ये पुढे जाणार. तो झेड में कितना एरर आगे जाएगा, तो इसको बोलते हैं प्रोपागेशन ऑफ एरर. इसको क्या बोलते हैं, प्रोपागेशन ऑफ एरर. ठीक है, ओके. तो नंबर 1 लिखो उसमें, सम एंड डिफरेंस. उसमें नंबर 1 लिखो, सम एंड डिफरेंस. आज ऑनलाईन कसा आलाय सुरेश, आज ऑफलाईन येणार नाही का, ऑफलाईन पण या, आज ऑनलाईन केलास तर कर, पाऊस नसेल तर आज ऑफलाईन पण या. श्रेयश तिकडला, श्रेयश जोगदन का, जोगदन गेला बहुतेक. ठीक की येईल, ऑफलाईन येईल. चलो मग काय, प्रोपागेशन ऑफ एरर हेडिंग लिहिलं, मिनिंग कळला. समजा 2 पॅरामीटर्सचे ऍडिशन केला, तर ऍडिशन केल्यानंतर पुढे किती एरर जाणार, 2 पॅरामीटरचा सबट्रॅक्शन केला, याच्यात एरर आहे, याच्यात एरर आहे, आफ्टर सबट्रॅक्शन किती एरर आहे, 2 पॅरामीटरचं मल्टिप्लिकेशन आहे, आफ्टर मल्टिप्लिकेशन किती एरर होते, 2 पॅरामीटरचं डिव्हिजन आहे, आफ्टर डिव्हिजन किती एरर होते. दिस इज कॉल्ड प्रोपागेशन ऑफ एरर. मग फर्स्ट काय हेडिंग लिहिलं, त्याच्या खाली काय, सम अँड डिफरन्स. सम अँड डिफरन्स. मग सम अँड डिफरन्स साठी कसं, सम अँड डिफरन्स. सम अँड डिफरन्स. समजा झेड एक पॅरामीटर आहे, समजा झेड एक पॅरामीटर आहे, आणि ते कोण आहे, ए आणि बी याचे ऍडिशन आहे, कळते का. झेड एक पॅरामीटर आहे आणि ते कोण आहे, ए आणि बी चे ऍडिशन आहे. मग एरर इन झेड किती असणार आहे, एरर इन झेड किती असणार आहे, तर एरर इन ए प्लस एरर इन बी, एरर इन ए प्लस एरर इन बी इज इक्वल टू एरर इन झेड. मग ऍडिशन नंतर एरर किती, तर याच्यातला एरर आणि याच्यातला एरर दोघांची काय करायचे, ऍडिशन करायचे. याच्यावरचे न्यूमरिकल्स केले की आणखीन मग तुम्हाला क्लॅरिटी येणार, ऍडिशन कधी करायचे आहे, काय कसं आहे, कळतंय. चलो समजा असं आहे, हे द्या नंबर 1 ऍडिशन साठी, सम अँड डिफरन्स मधला नंबर 2. समजा झेड आहे ए आणि बी चं सबट्रॅक्शन. सपोज झेड इज सबट्रॅक्शन ऑफ ए अँड बी. मग हे दोघांचं सबट्रॅक्शन आहे, तर डेल्टा झेड किती, एरर इन झेड इज इक्वल टू एरर इन ए, मायनस येत नाही इथं पण प्लस येते, एरर इन बी. कळतंय, आपल्याला वाटू शकतं इथं मायनस आहे तर इथं पण मायनस येईल, तर मायनस येत नाही इथं पण प्लस येते. आता याचे रिझन्स मी तुम्हाला सांगितले असते, पण रिझन सांगितले तर काय होईल, ते तुम्हाला डोक्याला हेवी होईल. ज्यावेळी ऑफलाईनला तुम्ही येणार त्यावेळी ज्यांना ज्यांना वाटते त्यांना मी सांगतो, एकदा चॅप्टर होऊ दे त्याच्यानंतर, कारण ऑनलाईन मध्ये कदाचित हे इतकं क्लिअर होणार नाही, जरा हेवी कन्सेप्ट आहे. पण लक्षात काय ठेवायचं, पण मी नंतर क्लिअर करतो तुम्हाला, राईट. ऍडिशन असला तरी एररचा ऍडिशनच आहे,
और सब्ट्रैक्शन है तो भी एरर का क्या करने का, एडिशन ही करने का। ठीक है, तो ये भी लिखो, ये भी लिखो, आगे देखेंगे क्या करने का। ठीक है, ओके। तो कैसा है देखो, अगर एडिशन है तो भी एरर्स का एडिशन, अगर सब्ट्रैक्शन है तो भी एरर का सब्ट्रैक्शन। मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये कसा, चला नेक्स्ट पॉइंट लिहा, मल्टिप्लिकेशन एंड डिव्हिजन। नेक्स्ट पॉइंट लिहा, मल्टिप्लिकेशन एंड डिव्हिजन। ठीक है, तो मल्टिप्लिकेशन एंड डिव्हिजन एक ही न्यूमेरिकल में मैं बोलता हूं। चला बघा रे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन एकाच दगडात दोन तीन आंबे पाडतो मी आता। चला बा, तो समझो इसमें एक x रेस टू a है, y रेस टू b है एंड z रेस टू c है। तीन पैरामीटर्स का डिवीजन, दोनों का मल्टीप्लिकेशन एंड इनका डिवीजन करने के बाद मिलता है मुझे z। z अजून एकदा आला का नको, मग त्याला काय करू आपण, दुसरा काय पॅरामीटर लिहूया, u लिहू, u रेस टू c। ठीक है, तो जैसा आपले कुठले कुठले फॉर्म्युला असतात बा, पेरीमीटरचा फॉर्म्युला, पेरीमीटरचा फॉर्म्युला काय, लेंथ प्लस लेंथ प्लस ब्रेड प्लस ब्रेड, बरोबर ना, 2 टाइम्स लेंथ 2 टाइम्स ब्रेड। पेरीमीटरचा फॉर्म्युला काय, लेंथ प्लस ब्रेड प्लस ब्रेड, किंवा 2 इंटू एल प्लस बी लिहितो आपण, पण असं मी लिहिलं जरा। तो ये ऍडिशन किधर आहे, अशी कळतं ना, झेड म्हणजे या दोघांची ऍडिशन, मग तसा झेड सारखा कोण आहे तर पी, पी म्हणजे कोणाची ऍडिशन, या चौघांची ऍडिशन। मग पेरीमीटर मधला एरर समजा आपल्याला काढायचा आहे, पेरीमीटर मधला एरर। ओके, सपोज इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट एरर इन पेरीमीटर, काय करायचं, ऍडिशन मध्ये पण ऍडिशनच करायचं, सबट्रॅक्शन मध्ये पण ऍडिशनच। मग पेरीमीटर मधला एरर म्हणजे काय, एरर इन लेंथ प्लस एरर इन लेंथ प्लस एरर इन ब्रेड प्लस एरर इन ब्रेड, सगळ्याच्या एररची ऍडिशन, मग एरर इन पेरीमीटर भेटते। कळते, समजा असा आहे, पॉवर आहे, पॉवर काय राहते, v स्क्वेअर बाय आर। जैसा है पावर फॉर्मूला है, तसा हा कोणता तरी जनरल फॉर्मूला है। जैसा इधर पावर है वैसा यहाँ पर मेरे पास z है, जैसा इधर v का स्क्वायर है वैसा इधर x रेस टू पावर कितना है, a है। कळते ना, दोघं फॉर्म्युला सिमिलर सिमिलर, हे जनरल आहे, फक्त कुठल्या पण फॉर्म्युलाला चालतंय म्हणून आपण हे जनरल फॉर्मूला काढलाय। यहाँ पे r का रेजिस्टेंस का पावर नहीं है, मतलब कितना है, 1 है। तो वैसा इधर u का पावर है, y का पावर है, कितना भी रहने दो। तो कैसा करने का, तो ऐसा करने का, देखो अभी एरर इन z डिवाइडेड बाय z, एरर इन z डिवाइडेड बाय z, ये रहता है क्या, रिलेटिव एरर। झालं लास्ट लेक्चरला, आठवते का बा, एरर हे असतं ऍब्सोल्यूट एरर, डेल्टा झेड ला काय म्हणतात, ऍब्सोल्यूट एरर। लास्ट लेक्चरला झाली ना थोड़ी थोड़ी, डेल्टा जेड को क्या बोलते हैं, एब्सोल्यूट एरर। डेल्टा जेड बाय जेड क्या है, रिलेटिव एरर, और उसको 100 से मल्टीप्लाई किया तो क्या बनता है, परसेंटेज एरर। तो डेल्टा जेड बाय जेड इज इक्वल टू कितना, ए डेल्टा एक्स बाय एक्स, उसका इंडेक्स डेल्टा एक्स बाय एक्स, उसका इंडेक्स डेल्टा वाई बाय वाई। अभी मल्टीप्लिकेशन का एडिशन है तो तुम लोगों को लगेगा डिवीजन का सब्ट्रैक्शन रहेगा, वैसा नहीं रहता, सगळ्याचं प्लसच असते, खालचा पण प्लस असते। मग प्लस किती, सी इंटू डेल्टा यू बाय व्ही, सी इंटू डेल्टा यू बाय यू, समझ रहे। मल्टिप्लिकेशनचं ऍडिशन असला तर डिव्हिजनचा काय, सबट्रॅक्शन नसते, डिव्हिजनचा पण ऍडिशन।
मायनसला पण ऍडिशन, प्लसला पण ऍडिशन, मल्टीप्लीकेशनला पण ऍडिशन, डिविजनला पण ऍडिशन. तो यहाँ पे रिलेटिव एरर्स का रिलेशन है. इधर रिलेशन कौन सा है, यहाँ पे रिलेशन कौन सा है, यहाँ पे रिलेशन है एब्सोल्यूट एरर्स का. इधर खाली डेल्टा झेड अपॉन झेड खाली कुठे लागला, मग हे एब्सोल्यूट एरर इन झेड इज इक्वल टू एब्सोल्यूट एरर इन ए प्लस एब्सोल्यूट एरर इन बी. यहाँ पे क्या है, रिलेटिव एरर इन झेड इज इक्वल टू ए इंटू इंडेक्स इंटू रिलेटिव एरर इन एक्स प्लस उसका इंडेक्स इंटू रिलेटिव एरर इंटू इन वाई प्लस इसका इंडेक्स इंटू रिलेटिव एरर इंटू यू. यहाँ पे डायरेक्ट एरर्स का एडिशन है, यहाँ पे रिलेटिव एरर्स का एडिशन. ठीक आहे, चला फॉर्म्युला लिहून घ्या. एक्झाम्पल केलं की गेम क्लिअर होते, तोपर्यंत क्लिअर होणार नाही. चला फॉर्म्युला लिहून घ्या. चलो चलो, तो अभी एग्जाम्पल स्टार्ट करेंगे. एग्जाम्पल के बाद क्या होता है थोड़ा और क्लियर हो जाएगा कैसा करना है, क्या करना है. चलो, तो एग्जाम्पल क्या है लिखो. पोटेंशियल ड्रॉप अक्रॉस a resistance, potential drop across a resistance is given as potential drop across a resistance is given as 100 plus minus 5 volt. इसका मतलब क्या है मैं बोलता हूं, लिखो. Potential drop across a resistance is given as 100 plus minus 5 volt. Current in the resistance is 10 plus minus 0.2 ampere. Current in the resistance is 10 plus minus 0.2 ampere. Find out resistance with error. Find out resistance with error. ठीक है, तो ये क्या चल रहा है अपना, देखो बा हे आपलं गेम चालू काय, हे आपला एक्सपेरिमेंट चालू आहे. हे आपलं काय चालू आहे, आपला एक्सपेरिमेंट चालू आहे. काय एक्सपेरिमेंट चालू आहे, बस समजा आपल्याकडे एक रेजिस्टन्स आहे. समजा आपल्याकडे एक रेजिस्टन्स आहे. मग रेजिस्टन्स काय केला आपण, बॅटरीला लावला. रेजिस्टन्स काय केला, बॅटरीला लावला. आणि गेम काय, काम क्या करने का है, काम करने का है रेजिस्टन्स कितना है मेजर करने का है. लॅब मध्ये आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट करणार. त्यातला एक एक्सपेरिमेंट काय, तो वी वॉन्ट टू मेजर रेजिस्टन्स.
तो कैसा मेजर करेंगे रेजिस्टेंस? तो रेजिस्टेंस इज इक्वल टू V डिवाइडेड बाय I. दिस इज गिवन बाय ओम. रेजिस्टेंस इज गिवन बाय V डिवाइडेड बाय I. तो ये फॉर्म्युला यूज करके वी आर गोइंग टू फाइंड आउट रेजिस्टन्स. बाहेर रेजिस्टन्स न पोटेन्शियल किती खाल्ला, या रेजिस्टन्स न पोटेन्शियल किती खाल्ला, दॅट इज गिवन एज 100 व्होल्ट. पण लफडा काय, मेजर करताना मिस्टेक झाली 5 व्होल्टची. लफडा काय, मेजर करताना मिस्टेक झाली 5 व्होल्टची. कदाचित जे आपण व्होल्ट मीटर यूज केला त्याचा लिस्ट काउंटच 5 व्होल्ट असेल. लिस्ट काउंटचा मीनिंग म्हणजे ते व्होल्ट मीटर कमीत कमी 5 व्होल्टच मेजर करू शकते. तो उसका लिस्ट काउंट हो सकता है 5 वोल्ट होगा. तो जितना लिस्ट काउंट है उतना एरर तो रीडिंग में आता ही है. तो वोल्टेज मेजर किया वो 100 है, लेकिन उसमें एरर थोड़ा बहुत आ गया. कितना आ गया एरर? 5 वोल्ट का. वोल्टेज मेजर किया, करंट मेजर किया, उसमें इतना एरर आ गया. अभी वोल्टेज मेजर किया, करंट मेजर किया, तो अभी क्या चाहिए मुझे? रेजिस्टेंस चाहिए. तो रेजिस्टेंस कैसे निकालने का है? V बाय I. मग रेजिस्टेंस ची व्हॅल्यू पण पाहिजे और रेजिस्टेंस में एरर कितना है वो भी चाहिए, दोनों निकालने का है. ठीक है, तो वैल्यू कैसे निकालने का पहले देखो. रेजिस्टेंस का वैल्यू कैसे निकालने का? तो एकदम सिंपल, अपना जैसा पुराना स्टाइल था वैसा ही करने का. रेजिस्टेंस ची व्हॅल्यू म्हणजे काय, लोड नाही. रेजिस्टेंस ची व्हॅल्यू इज, रेजिस्टेंस ची व्हॅल्यू इज किती? V डिवाइडेड बाय I. रेजिस्टेंस ची व्हॅल्यू कशी काढायची? V डिवाइडेड बाय. वो V किती दिला? V कितना दिया है? 100 वोल्ट दिया है. V कितना दिया है? 100 वोल्ट दिया है. और करंट कितने का है? 10 का है. 0 को 0 गया, मतलब कितना है रेजिस्टेंस? 10 ओम आया. रेग्युलर फॉर्म्युला काय डोक्याला ताप नाही. कळते? मेन वैल्यू निकालते वक्त रेगुलर फॉर्म्युला, एरर निकालते वक्त थोड़ा सा चेंज करना पड़ता है. मग मला व्होल्टेज रेजिस्टन्स पाहिजे होता, व्होल्टेज किती आहे? 100 आहे. त्यातले एरर किती आहे बघू नंतर. तो 100 पुट केला. करंट किती आहे? 10 आहे तसा पुट केला. 0 ला 0 केला, किती येते? 10 ओहम. तर रेजिस्टन्स किती आला? रेजिस्टन्स आला 10 ओहम. आता रेजिस्टन्सचा गेम नेहमी सारखाच आहे, पण एररचा गेम नेहमी सारखा नहीं. एरर अभी नया है, एरर पता नहीं था पहले तुम लोगों को. तो अगर इसमें एरर हुआ है, लॉजिक का है बघा, अगर इसमें एरर हुआ है मेजरमेंट करते वक्त, इसमें एरर हो गया, तो डिवीजन करने के बाद जो आने वाला है रेजिस्टेंस, उसमें भी एरर पक्का है. फक्त किती आहे ते आपल्याला काढायला पाहिजे. इसमें एरर है, इसमें एरर है, तो डिवीजन के बाद जो निकल रहा है रेजिस्टेंस, उसमें भी पक्का एरर है. तो रेजिस्टेंस निकालने का है. ठीक है, तो रेजिस्टेंस तो निकाल दिया, अब उसका एरर निकालेंगे. तो R इज इक्वल टू कैसा है? V डिवाइडेड बाय I. अभी ये डिवीजन चल रहा है, ना तो ये एडिशन है ना तो ये सबट्रॅक्शन आहे, हे डिव्हिजन चालू आहे. मग डिव्हिजन साठी काय लक्षात ठेवले आपण? डिव्हिजन साठी बघा, डेल्टा R अपॉन R. डिवीजन के लिए कैसा याद रखने का है? डेल्टा R अपॉन R इज इक्वल टू इसका इंडेक्स इंटू इसका एरर. तो इसका इंडेक्स कितना है? 1 इंटू उसका एरर डेल्टा V बाय V. एरर मतलब रिलेटिव एरर. मग याचा रिलेटिव एरर इज इक्वल टू याचा इंडेक्स 1 इंटू याचा एरर. अभी डिनोमिनेटर में है, न्यूमरेटर में है, मल्टीप्लिकेशन डिवीजन काय फरक पड़त नहीं, सगळे एडिशनच करायचे. तो प्लस इसका इंडेक्स कितना कितना 1 आणि त्याचा डेल्टा है बाय. तो ये आ गया अपना एरर निकालने के लिए इक्वेशन. ठीक है, अभी जितना जितना एरर है पुट करो, गेम ओवर. तो डेल्टा आर कितना है वही तो निकालने का है. आर कितना है अभी निकाला ना इधर, तो 10 है. डेल्टा व्ही किती आहे? एरर इन व्होल्टेज. तो व्होल्टेज मध्ये एरर कितीचा आहे? 5 डिवाइडेड बाय व्होल्टेज किती आहे? 100 प्लस करंट मध्ये एरर कितीचा आहे? 0.2 आणि करंट किती आहे? 10 झाला. अब इसको सॉल्व करने का, डेल्टा आर को निकालने का, गेम खत्म. ठीक आहे, चला का डाउट्स असतील तर विचार. सगळं क्लिअर? चला ऑनलाईन बघा, टाका. सॉल्व कसं करायचं सोपं आहे. का डाउट्स असतील इथपर्यंत विचारा मला. इथपर्यंत काय कळलं नसलं तर विचारा. सब क्लियर है क्या? बोलो, कमेंट करो. चलो बोलो, सब क्लियर है? कैसा है?
चलो 10 मिनिटानंतर लेक्चर बंद झालं की परत जॉईन करा. बर ठीक आहे. बर लॅपटॉप थोडासा चेंज केलाय, त्यामुळे या कॅमेराला व्यवस्थित पकडण झालाय. लॅपटॉप दुसऱ्या सरांचा आहे, त्यामुळे थोडी व्हिडिओ क्वालिटी वेगळी दिसेल तुम्हाला. वेगळी म्हणजे खराब दिसाली थोडीशी. माझा लॅपटॉप तयार होईल झाला की आपण परत माझ्या लॅपटॉपवर चालू करू. ठीक आहे, मग आणखीन चांगलं दिसेल. पण दिसतंय तुम्हाला, सगळं दिसतंय, काय प्रॉब्लेम येत नाही. चलो ठीक आहे. ओके चला सॉल्व करा. लिहून घ्या, सॉल्व करा किती येते बा. लिहून घ्या, सॉल्व करा किती येते बा. .07. बर चला बाकीचे बघा किती आले. .7 आला, 0.07 नाही. आला बाबा, आला आला आला, गेला गेला. 0.7 आ रहा है, 0.07 नहीं है. चलो झालं का रे, सगळे क्लिअर. चला मी परत एकदा बोलतो, कॅल्क्युलेशन्स पण रिपीट बोलतो, मग पुढे जाऊया. आवाज ऐकला का? त्या खाली रस्त्यावर आहे ना ते आवाज इथपर्यंत द्यायला. आपल्याला एवढा हळू बोलून पण कशाला त्रास व्हायला आपल्याला, म्हणजे मला. जे रस्त्यावरून ओरडाला, मला इथं कान दुखायला लागले, एवढा ओरडाला आवाज. पण त्याचा गळ्याला काही त्रास होत नाही, काय करणार. चलो ठीक है ठीक है, चलो चलो चलो, बोलता बोलता मैं सब बोलता. चलो इधर, चलो चला लिहून कंप्लीट करा, लिहून कंप्लीट करा. मी परत एकदा रिवाइज करतो, पुढचा पार्ट बघूया मग. कसला बात है, खतरनाकच आवाज है. चलो बोलो मैं और एक बार. देखो तो क्या करना था, अपना गेम क्या चालू था. देखो फाइंड आउट करने का था रेजिस्टेंस बाय एक्सपेरिमेंट. तो रेजिस्टेंस लगाया सर्किट में, बॅटरी लगाया, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल ड्रॉप मेजर केला, पण त्याच्यात एवढे चूक आहे. करंट पण मेजर केला थ्रू रेजिस्टेंस, उसमें भी थोड़ा मिस्टेक है. एंड वी वांट टू फाइंड आउट रेजिस्टेंस एंड एरर इन इट. तो हाउ टू फाइंड आउट रेजिस्टेंस, उसका तो फॉर्मूला पहले से पता है, V बाय I. V कितना जो दिया है वो यूज करो, 100. करंट किती जे दिले ते वापरा, कशाला डोक्याला. मग 10 वापरला, डिवाइड मारला तर रेजिस्टन्स किती आला, 10. तो रेजिस्टन्सची व्हॅल्यू आली 10. गेम क्लिअर. हे नेहमी सारखाच गेम आहे, फक्त आता एरर. एरर कसा बघा, ये है अपना फॉर्मूला. तो इसमें कैसा करने का है, ये अपना फॉर्मूला है, तो इसमें कैसा करने का है, इधर डेल्टा आर बाय आर, इसका रिलेटिव एरर इज इक्वल टू कैसा, इसका रिलेटिव एरर इज इक्वल टू कैसा, इसका इंडेक्स 1 इंटू इसका रिलेटिव एरर डेल्टा वी बाय वी, प्लस इसका इंडेक्स 1 इंटू इसका रिलेटिव एरर. नीचे है ऊपर है किधर भी है, डिव्हिजन है मल्टिप्लिकेशन है, ऑलवेज प्लस. मग हा फॉर्म्युलाला व्हॅल्यूज पुट केला. डेल्टा आर किती काढायचा आहे, आर किती आहे, आर इकडे काढला होता ना 10. डेल्टा व्ही किती 5, व्ही किती आहे 100, डेल्टा आई किती आहे 0.2, आई कितना है 10. तो सब पुट किया, सॉल्व किया. अब इधर देखो क्या सॉल्व किया है, इसको 10 से मल्टीप्लाई किया तो ये 2 बन गया, और नीचे मैंने इंस्टेड ऑफ 10 क्या लिखा है 100. तो अभी हो गया है बेस सेम सेम, तो 100 100, तो 5 + 2 कितना 7/100. लेकिन इधर का 10 का एक 0 और उधर का एक 0 कैंसिल होता है.
तो 7/10 आता है, तो 7/10 कितना 0.7. तो एब्सोल्यूट एरर इन रेजिस्टन्स मतलब डेल्टा आर, एब्सोल्यूट एरर इन रेजिस्टन्स किती आला 0.7 आला. मला एब्सोल्यूट कसे हो कळाल ना, डेल्टा आर बाय आर 0.07 आला असेल, पण डेल्टा आर किती 0.7. चलो लिखो एब्सोल्यूट एरर in resistance is 0.7 ohm. Absolute error in resistance is 0.7 ohm. Absolute error in resistance is 0.7 ohm. चलो ला खाली, इसके नीचे लिखो क्या है, फाइंड आउट परसेंटेज एरर इन रेजिस्टेंस इन अबाव न्यूमेरिकल. ला फाइंड आउट परसेंटेज एरर in resistance in above numerical. ठीक है, तो पर्सेंटेज एरर रेजिस्टन्स मध्ये फाइंड आउट करायचा आहे. पर्सेंटेज एररचा काय फॉर्म्युला मला सांगा, पर्सेंटेज एररचा काय फॉर्म्युला. परसेंटेज एरर डेल्टा आर का है, डेल्टा आर कौन है, एब्सोल्यूट एरर. डेल्टा आर अपॉन आर कौन है, रिलेटिव एरर, और इंटू 100 किया तो क्या आता है फिर परसेंटेज एरर. तो डेल्टा आर पता है 0.7 है, रेजिस्टेंस कितना है 10 है, रेजिस्टेंस 10 है, 100 से मल्टीप्लाई करो, गेम ओवर. किती येते मग 7%. चला लिहा कितना आ रहा फिर 7%. ऑनलाईन वाले परत एकदा जॉईन करा, लिहून घेत काय करा, परत एकदा जॉईन करायचं आहे. लिहून झालं की परत जॉईन करा, बंद करा लो, परत जॉईन करा.